TIT 2025 बुद्धिमत्ता सुभाषचंद्र शिवसर. सुभाषचंद्र सरांना विनंती करतो की त्याने आजचं सेशन बुद्धिमत्तेचं सुरू करावं. विसंगत पद शोधा. सुभाषचंद्र शिवसर. हे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. खर तर आतापर्यंत उत्तर यायला पाहिजे होते. सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. फरक बघा, डिफरन्स. लवकर प्रयत्न करा. चला उत्तर येऊ द्या लवकर लवकर. आपण येस बरोबर आहे. आपण हा टॉपिक बरेच दिवस झालेला आहे, म्हणजे मला वाटतं तिसरा दिवस आहे आज. परंतु मला असं वाटलं की आज सुद्धा ह्याच्यावर काही उदाहरणं घ्यावे. नाहीतर उंची जी आहे, उंचीचा टॉपिक, म्हणजे कोण कुणापेक्षा उंच, कोण कुणापेक्षा लहान, कोण बुटका, हा टॉपिक मला सुरू करायचा होता. परंतु मला असं वाटलं की ह्याच्यावर काही अजून उदाहरणं घ्यावे आणि कशा पद्धतीने सोडवायचे काही उदाहरणं. काही विद्यार्थ्यांना अँगल कसा तयार करायचा हे एक मी शिकवणार आहे. हे 3 उदाहरणं झाल्यानंतर कोणत्या पद्धतीनं कोणतं उदाहरण सोडवायचं हे एक शिकवायचा प्रयत्न करणार आहे. चला, 1-2 विद्यार्थ्यांनीच उत्तर दिलेलं आहे. प्लीज उत्तर द्या लवकर लवकर. 10 10 उत्तर आल्याशिवाय मी सोडवणार नाही. 3 उत्तर आलेले आहेत. नो, वैभवीताई नाही, उषाताई बरोबर आहे. 5 झालेत, 5, 6 उत्तर आलेले आहेत. तर चूक येऊ द्या, बरोबर येऊ द्या. चूक येऊ द्या, बरोबर येऊ द्या, काय अडचण नाही. सोडवा. यस बरोबर आहे. प्रणालीताई बरोबर आहे. ममताताई रॉंग. सुप्रियाताई बरोबर, माधुरीताई बरोबर आहे. यस माधुरीताई बरोबर आहे. फरक बघा, बघा कितीचा फरक आहे. +4 वाढ झाली, +8 वाढ झाली, दुप्पट झाले दिसायला लागले. बघू अजून एकदा. इथं दुप्पट पॅटर्न दिसत नाही पुढं. अजून एकदा चेक करू. +24 इथं बी दुप्पट पॅटर्न दिसत नाही. +64 प्लस आहे, इथं वाढतच गेलंय ना. 15तून 7 गेले. हे दुप्पट आहे का रे? 4 ची दुप्पट 8. +64 दुप्पट 8, 12, 120 यायला पाहिजे. इथं काय चुकलं का रे? हा बरोबर आहे, चूक झाली इथं. 511 मधून 255 गेले. 6, 5, 5 2, 256. इथं बघा आता, हा दुप्पटचा पॅटर्न इथं एक लागू झालाय, इथं एक लागू झालाय. हा बघा, 64 दुप्पट 128, 128 दुप्पट 256. फक्त इथं लागू नाही झाला बघा, ह्या संख्येमुळे लागू नाही झाला. ही संख्या प्रॉब्लेम करायला लागली, म्हणजे चुकीचे पद. 39 हो का. 4, 4 ची दुप्पट 8. इथं हा पॅटर्न दुप्पटचा ब्रेक झालाय. हो का, इथं पुढं लागू आहे. 63, 64 बघा,
दुप्पट आहे का नाही? 64, 128, 256. हा पॅटर्न फक्त इथं लागू झालाय बघा, इथं ब्रेक झालाय, ब्रेक. 8ची दुप्पट 16 आहे का? नाही. 14ची दुप्पट 24 आहे का? नाही. इथं किती पाहिजे होते रे? 16 होण्यासाठी 41 का? 41. 41 मधून 15 गेले. हम्म, नाही. 16 म्हणजे 41 पाहिजे होते, 39 नाही, 41 पाहिजे होते. ठीक आहे, पुढे चला. समजलं का वैभवीताई? चला, सोपं आहे, लय सोपं उदाहरण आहे. मोठे मोठे आकडे आहेत, थोडे आकडे बघा. काही आकडे बघितले की लगेच आपलं हे झालं पाहिजे. बोलायचं म्हणायचं. हा, बोला. हॅलो. सर, हा ते उदाहरण जे घेतलं पहिलं 3, 7, 15, तर तीनाची दुप्पट केली तर तीनाची दुप्पट 6 होते आणि त्याच्यामध्ये प्लस 1 केला तर मग पुढे 7 होतं. जर असंच कंटिन्यू करत गेलं तर मग 39च्या जागेवर 31 संख्या येते. हा हा हा. म्हणजे 15 दुने 30 प्लस 1 केला तर 31 येतो. मग 31 हो, दुने 62 आणि प्लस 1 केला तर 63. असं पण सॉल्व्ह करता येईल ना ते? बरोबर आहे. आणि त्यात चुकीचं पद कोणते निघाले? तेच निघतंय, 39च येतंय. हा हा, बरोबर आहे. मग ठीक आहे, का मला आपण ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा बघितलेले आहेत. एखादं उदाहरण हे दोन पद्धतीनं, तीन पद्धतीनं सोडवता येतं. तुम्ही जे विचार केला ते बरोबर आहे. बरोबर आहे. 3 दुनी हो. 6 प्लस 1, हो, हो. 7 दुनी 14 प्लस 1, 15 दुनी 30 प्लस 1 प्लस म्हणजे 1. 31. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. 31 यायला 63. पाहिजे, तिथे हा, चुकीचं येते. हो, बरोबर आहे. येस येस. हो, ठीक आहे. ओके, ओके. बरोबर आहे, बरोबर आहे. अधिकाताई बरोबर आहे. चला पुढे बी. हो. हो. ओके, चला पुढे चला. हा. बघा. ए 3 गुणिले 3, 3 चा घन, 3 चा घन 27. 4 चा घन 64. 3 चा घन 27. 3 चा घन 27. 4 चा घन 64. 5 चा घन, 5 चा घन 6 चा घन, 6 चा घन 216. हे 216 आहे का इथं? नाहीये. आता 7 चा घन 343. इथं 216 पाहिजे होतं, 218 आहे. म्हणजे चुकीचे पद. 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216 पाहिजे होतं, 218 आहे. सिंपल आहे. आकडे फार फार मोठे आहेत बघा. चला, बरोबर आहे. बऱ्याच जणांचं आलंय, बरोबर आहे.
हे यायला लागले बरंच, बरोबर आहे. फरक मला वाटतं फरक आहे, फरक फरक मॅटर्स. सगळ्यांनी यायला पाहिजे हे. आता ह्याच्यानंतर आपण हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवता येईल, म्हणजे ह्या उदाहरण कसं पाहायचं हे आपण करणार आहोत. 76 नाही, 69. बघा फरक कितीचा आहे. 1 11 -11 कमी झालंय ना, -11. काय एकाड आहे का रे? नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. 76 मधून, सॉरी 85 मधून 76 गेले, किती राहिले? मायनस 9 आहे, -9. अंकांची बेरीज -7. बर, -94 मधून 85 गेले, राहिले 9. तर बस, बघा ही एक पद्धत आहे हा. 9 4 13, 8 5 13, 7 आणि 6 13, 5 आणि 8 13, 4 आणि 9 13, आणि ही किती होतंय? 15. बघा आपल्यापैकीच कोणीतरी मला सुचवलं होतं 69. नका, 9 4 13, 8 5 13, 7 आणि 6 13. मला वाटतं काही विद्यार्थ्यांनी वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडवलं असेल बरं का. ती बरोबरच आहे. 2 नंबरची अंक 4 5 6. अरे बरोबर आहे ना रे. नका दुसरी एक पद्धत, हा दुसरं एक 94 85 76 69 58 49. बघा ए 9 8 7 6 5 4 ही तर बरोबरच आहे. 4 नंतर 5 6, इथं किती पाहिजे होते रे? ह्या 6 नंतर 7 पाहिजे होते ना. हा काय चुकीचं पद. 4 5 6, 6 नंतर इथं 7 पाहिजे होतं बघा. 69च्या ऐवजी 67 पाहिजे होते. 67 म्हणजे मला वाटतं 2-3 पद्धतीने सोडवता येईल. 2-3 पद्धतीने सोडवता येईल. चालेल, सगळ्यांना समजलं हे. हा 2-3 पद्धतीने सोडवता येते हे गणित, आणि बरेच गणित 2-3 पद्धतीने सोडवता येतात. आता काही गणिताकडे कसं पाहायचं,
आता कोणकोणत्या अँगलचा विचार करायचा. काही वेळेस वर्ग असतात, काही वेळेस असतात घन. घनाच्या जवळच्या संख्या असतात, वर्गाच्या जवळच्या संख्या. म्हणजे उदाहरणात काय, उदाहरण 2, 5, 10, 17, 26. आता हे संख्या पाहिल्या की आपल्याला लगेच लक्षात आले पाहिजेत. 26 कशाच्या जवळची संख्या आहे, 25च्या. 17 कशाच्या जवळची आहे, 16च्या. 10 कशाच्या जवळची आहे, 3च्या. 5 कशाच्या जवळची आहे, 4च्या. 2 कशाची आहे, म्हणजे 1चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 1, 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग अधिक 1. आवाज काय म्हणलात, आवाज व्यवस्थित येतोय का, क्लिअर येतोय का. 5चा वर्ग अधिक 1. आवाज व्यवस्थित येत आहे का. नाही येतोय, नाही आवाज तर क्लिअर आहे माझ्याकडून. मला काय, आता कोणीतरी काहीतरी कॉमेंट चॅट बॉक्स वर काहीतरी टाकलं होतं. कोणी टाकलं होतं, बघू द्या मला. ममता, 13 असे पॉइंटची संख्या आली तर समजून द्या. 13 पॉइंट काय, 27.13, 12.16. गणित काय हे, मी तुमचा माईक ऑन करतो हा, मला सांगा थोडं थांबा 1 मिनिट. मला प्रश्न समजला नाही तुमचा. पॉइंट समजलं, सांगा. माईक सर ऑन केलंय. हा संख्यामालेत जर पॉइंट आला तर काय करायचं, जसं 27, 13, 12, 16.5. हा, थांबा 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 थांबा. 27, 13, हा, 12, 12, 16.5. 16.5, क्वेश्चन मार्क आणि 75. आपल्या त्याच्यामध्ये अक्षरमाले. हा, बोला बोला. 16.5 आहे ना, तर असं जर आलं तर काय करायचं. ओके. पॉइंटचं समजून सांगायचं सर. 27, नाही नाही, एकाड एक नाहीये. पंच्याहत्तर. सोळा पॉइंट पाच. इथं सध्या तरी आयडिया येत नाही पॉइंटचा. तुमचा माईक ऑफ करा बरं. हॅलो, हा बरोबर येतो ना आवाज, ओके. आता इथं पॉइंटचं सध्या तरी क्लिअर होत नाहीये.
75 एकदम कसं वाढलंय बघू मी. हम्म. बघू मी प्रयत्न करतो. जर मला जर मिळालं तर तुम्हाला सांगतो मी. हम्म. आता हे आपण मगाशी पाहिलं 2 5 10 17 26. तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत. बऱ्याच वेळा घन संदर्भात विचारले जातात. म्हणजे काय? समजा 0 7 26 63 124. आता इथं काय आहे? आता हे गणित आहे. 0,7,26,63,124,115. आता ह्या संख्या पाहिल्या की लगेच लक्षात यायला पाहिजे ही घन आहेत. 216 कशाच तरी घन आहे, 125 कशाच तरी घन आहे, 63 कशाच तरी घन आहे. म्हणजे काय? 215 आहे, 6चा घन वजा 1. 6चा घन 216 आहे, त्यातून 1 कमी केला 215. 5चा घन वजा 1. 5चा घन किती आहे? 125 वजा 1 63. 4चा घन वजा 1 64 वजा 1 26. 26 आहे का रे कशाच तरी? 2चा घन 1चा घन 2चा घन 3चा घन राईट. 3चा घन किती आहे? 300 वजा 1. 3चा घन 27 वजा 1 किती आहे? 26. हे कितीचा घन आहे? 2चा घन वजा 1. 2चा घन किती आहे रे? 8 वजा 1 7. 1चा घन वजा 1. 1चा घन किती आहे रे? 1. 1चा घन 1 वजा 1 म्हणजे 0. ओके. हे घन एक पाठ पाहिजेत आपल्याला. घन आपल्याला पाठ पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ काय घनावर अजून काय प्रश्न विचारू शकतो? 216 इथं 216तून 4 गेले 212. 212 212 25 मधून 200 121 60 23 4. आता हे काय आहे? तुम्हाला काय दिसतंय तुम्हाला? इकडे जर पाहिलं आता 60 आहे. 60 काय आहे? 4चा घन 64 वजा 4. 64 मधून 4 गेले की किती राहिले? 60. आता इथं 5चा घन 5चा घन किती आहे? 125 वजा 4. 125 मधून 4 गेले राहिले 121. आता 212 म्हणजे 216. 6चा घन 6चा घन किती आहे? 216 वजा 4. बघा ही सिरीज. आता 23 आहे. 3चा घन 27 वजा 4. 27 मधून 4 गेले राहिले 23. हे काय? 2चा घन 2चा घन 8 वजा 4. म्हणजे या पद्धतीनं घन पाठ असणं आवश्यक आहे. घन पहिल्यांदा काय करायचं? चेक करायचं. अशा अंकमालिका पाहिल्या पहिल्यांदा वर्ग आहेत का चेक करायचे. नंतर घन
घनाच्या जवळच्या संख्या आहेत का चेक करायची. नंतर काय करायचं, नंतर आपल्याला फरक चेक करायचा. काय करायचं, चेक फरक. फरक चेक करायचा. फरक जर नसल तर एकाड एक संख्या करायच्या. एकाड एक संख्या केव्हा करायचं चेक, आता फरक, आता इकडे बघा, 3, 8, 13, 18, 23. आता ह्या संख्या काय आहेत, अशा क्रमानं वाढत गेलेल्या आहेत. पण काही वेळेस कशा संख्या असतात, समजा 4, आता ह्या वरच्या संख्या आणि ह्या संख्येत काय दिसतंय तुम्हाला, बघा, 4, 2, नंतर वाढली संख्या, नंतर कमी झाली, नंतर वाढली, नंतर कमी झाली. जर असं एकाड एक संख्या वाढलेल्या कमी झालेल्या ज्या संख्या असतात, तर असं क्रमशः कधी डिफरन्स बघायचा नाही. तो केव्हाही फरक कसा बघायचा, एकाड एक सोडून, एकाड एक सोडून, बरोबर आहे. परंतु ह्या सलग संख्या जर वाढत चाललेल्या असतील, जर वर्ग नाही, वर्गाच्या जवळ नाही, घनच्या जवळ नाही, मग तिसरा पर्याय काय करायचा, फरक चेक करायचा, फरक. आणि अशा संख्या वाढत असतील, कमी होत असतील, वाढत असतील, कमी होत असतील, मग अशा वेळेस काय करायचं, एकाड एक फरक चेक करायचा. फरक चेक करायचे, फरक. नंतर एक आड एक फरक चेक करायचा, एक आड एक फरक चेक करायचा. समजा असं काही नसल, बऱ्याच वेळा ही बी ह्याच्यातून बी काही सापडत नाही, तर समजा 2, 5, 11, 23, 47. आता ह्याच्यात काय दिसतंय तुम्हाला, फरक सारखा येतोय का बघा बरं. 3, 6, 12 येतोय फरक येतोय ह्याच्यात. 4 आणि 2, 3, 6, 12, 24. किंवा वेगळ्या पद्धत कोणती आहे, वेगळी स्टेप, बेदोनी 4 प्लस 1 म्हणजे 5 येतोय. 5 दोन्ही 10 प्लस 1 11 येतो. 11 दोन्ही 22 प्लस 1 23 येतोय. 23 दोन्ही 46 प्लस प्लस 1, म्हणजे बघा या दोन पद्धतीने म्हणजे फरक बी आपल्याला 3, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, आणि ह्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा येतो फरक. आता आपल्याला बऱ्याच वेळा काही वेळेस काही संख्या आपल्याला एखादी प्रोसेस करून पुढची संख्या मिळवायची असते बघा. आता आपण ही मिळवली बी. तर उदाहरणार्थ 7, 17.
ह्याच्यात काय दिसतंय बघा बरं. या या पदावरून पुढचं पद मिळवा, ह्याच्यावरून दुसरं पद मिळवा, ह्याच्यावरून चौथं पद मिळवा. मिळवा बरं. काय प्रोसेस केलेली सांगा बरं. तुम्हाला मी गणित कसे सोडवायचे, कोणत्या पद्धतीने सोडवायचे, बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येत नाही. सोडवा बरं. इथं फरक येतोय का? +10 +20 +40 +15 7 गेले 8. बरोबर आहे. डिफरन्स आहेच आहे. हा हा बरोबर आहे. शीतलताई बरोबर आहे. मला हे अपेक्षित होतं. आता 7 पुढचं पद मिळवायचं. 7 वरून पुढचं पद काय मिळवता येईल? 7 दोन्ही 14 +3 17. 17 दोन्ही 34 +3 37. 37 दोन्ही +3 77. बघा 2 न गुणायलोय +3 करायला लागलोय. 77 दोन्ही 154 +3 154. हा 157. आता हे जे पुढचं पद काय येईल सांगा मला. या क्रममालिकेत पुढचं पद काय येईल? बरोबर आहे. 217 नाही. एक हातचा राहिलाय तुमचा. 2च्या ऐवजी 3 होईल तिथं. चला अजून एक हा. हे मनानच तयार करून देतोय तुम्हाला मी गणित. आपल्याला गणित सोडवायचे आणि आपल्याला पद्धत लक्षात आली पाहिजे. सोडवा. या क्रममालिकेतलं पुढचं पद सोडवा. चला पुढचं पद काढा.
अरे इथं आपलं एक चुकलं माझं हे देताना. 161. सॉरी 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 सॉरी. येस बरोबर. येस. नाही नाही नाही. बरोबर आहे. बघा इथं 5 वरून 17 मिळवायचे. कसे मिळवलेत? 5 त्रिक 15 अधिक 2 17. आता 17 वरून 53 मिळवायचे. 17 17 त्रिक 51 +2 53 आलं. आता सेम नियम इथं डायरेक्ट मी काय करतो, हा नियम इथं डायरेक्ट करतो. 61 ला 3 न गुणतो. 3 1 3 3 7 18. चला 1 3 1 3 आणि 4 +2. म्हणजे मागच्या पदावरून पुढचं पद कसं मिळवायचं हे एक आपल्याला काही वेळेस विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याला गणित सोडवताना कसं सोडवायची, कोणत्या अँगलनं पाहायचं त्या गणिताकडं, ही लक्षात आलं पाहिजे आपल्याला. घन आहे, वर्ग आहे, फरक आहे, एकाड एक फरक आहे. हा पुढची संख्या कशी मिळवायची, हे सगळं लक्षात आलं पाहिजे. नीट गणित पहा. बरोबर आहे. बरोबर आहे सुनीताताई, बरोबर आहे. परीक्षेत आलेल्या वर्षाताई बरोबर आहे. टेट 2022 परीक्षेत आलंय. इथं बघा आता आपल्याला कसं सोडवायचंय बघा. हा एक आहे, हा एकचा वर्ग असल, घन असल, एक असल. हा एक. 4 काय रे? 2चा वर्ग आहे बघा. 2 × 2. 27 काय रे? 3 × 3 × 3. बरोबर आहे का नाही? आता हा काय पाहिजे? बघा 2 × 2 4 3 × 3. आता इथं काय पाहिजे? 4 × 4 × 4 × 4.
बघा 4 × 4 × 4 × 4 4 चोक 16 आणि 4 चोक 16 16 × 16 16चा वर्ग किती रे 256 बघा 3 × 3 × 3 तिसरं पद 3 3 3 3 4 4 4 4 4 वेळा 4 आता ही 5 वेळा 5 येते का बघा बरं 5 × 5 × 5 × 5 बघा 5 5 × 5 25 आणि 5 × 5 25 25 × 25 25चा वर्ग सर्वांना पाठ आहे 625 गुणिले 5 एक राहिलंच आहे बघा 5 5 25 चले 2 5 2 10 आणि 2 12 चला 1 5 30 30 आणि 1 31 आलं काय 5चा 5 वेळा गुणाकार लिहिलाय 5चा 5 वेळा गुणाकार इथं आलंय का रे 4चा 4 वेळा गुणाकार 256 4चा 4 वेळा गुणाकार 4 × 4 × 4 × 4 किती येतो 4 चोक 16 4 चोक 16 16 × 16 16चा वर्ग 256 म्हणजे चुकीचं पद सिंपल डिफरन्स आहे डिफरन्स सिंपल डिफरन्स चलो शेवटचं उदाहरण सिंपल डिफरन्स मी उदाहरण नाही सांगणार उत्तर नाही सांगणार उत्तर तुमच्यासाठी आणि हे उद्या करून आणा ह्याचं उत्तर नाही सांगणार साधं साधं डिफरन्स आहे फरक आहे साधा फरक आहे साधा फरक आहे सिंपल फरक आणि हे उद्या करून आणा तुम्ही उद्या सांगा मला श्वास झालं तुमचं हो झालं 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 जाऊयात गजानन कदम सरांकडे तुमचं रेकॉर्डिंग स्टॉप करू येस